पाहणार आहे. त्याचं नाव आहे जॉइन टूल. जॉइन हे खूप महत्वाचं टूल आहे जीएस मध्ये, कारण की ॲट्रिब्यूट ज्यावेळी आपण मॅन्युअली देत असतो त्यावेळी त्याला इट इज टाइम कन्झ्युमिंग टू गिव्ह इट मॅन्युअली. बट काही ॲट्रिब्यूट आपण एक्सेलमध्ये जर असतील आपल्याकडे एखाद्या शेप फाईलच्या एरियातले, तर ते आपण त्या एक्सेलमधून डायरेक्टली शेप फाईलच्या ॲट्रिब्यूट टेबलमध्ये जॉइन डेटा थ्रू आपण कॉपी करू शकतो. तेच आपण बघणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एक दोन प्रकारचे डेटा आपण इथं इनपुट करणार आहे. एक तर आहे एक्सेल शीट, दिसते इथं. आता मी ती ओपन करतो एक्सेल शीट. आणि दुसरी आपली शेप फाईल एका त्याच एरियाची. ठीक आहे. सगळ्यात आधी मी इथं तुम्हाला शेप फाईल ऍड करून दाखवतो. QGIS ओपन केलं तर शेप फाईल हा वेक्टर आहे, तर इथं ऍड वेक्टरला क्लिक करायचं आणि ती शेप फाईल मी इथं ऍड करतो. तर शेप फाईलला क्लिक केलं, ओपन ऍड. ठीक आहे. सो दिस इज अ शेप फाईल. आता ही शेप फाईल जी आहे ही श्रीगोंदा तहसील अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट जे आहे त्याची त्या एरियाची ही शेप फाईल आहे. आणि तो एक तहसील आहे, तालुका आहे, आणि हे त्याच्या विलेज आहेत त्याच्या आतमध्ये, हे विलेज बाउंड्री. ठीक आहे. आता या विलेज बाउंड्रीमध्ये जर मी त्याचं ॲट्रिब्यूट टेबल ओपन केलं, श्रीगोंदा तहसील मधले जे विलेज आहे त्याचे रिलेटेड इथं काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते का? नाहीये, बरोबर. म्हणजे इथे त्याचं नाव सुद्धा नाही विलेजचं, पॉप्युलेशन नाही किंवा कुठलाही रिलेव्हंट डेटा इथं दिसत नाही आपल्याला. ठीक आहे. बट तेच जर आता मी ते तुम्हाला एक्सेल शीट शो केली, तर त्या एक्सेल शीट मध्ये मात्र ह्याच विलेज रिलेटेड काही डेटा आहे. ह्याच तहसील मधल्या, श्रीगोंदा तहसील मधल्या जे पण विलेजेस आहेत टोटल, त्या विलेज रिलेटेड डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे. जसं की त्या विलेजचं नाव आहे, त्या विलेजची पॉप्युलेशन आहे प्रत्येक विलेजची, आणि प्रत्येक विलेजचं लिटरसी रेट पण आहे. ठीक आहे. दिसतं सगळ्यांना? आता बघ, हे जे दोन टेबल आपण पाहिले, एक तर आहे आपल्या शेप फाईलचं ॲट्रिब्यूट टेबल, हा, आणि दुसरा आहे एक्सेल टेबल. मग सॉफ्टवेअरला कसं कळणार की कोणता विलेजला कोणतं इथं इथं कुठल्या बेसिसवर तो आयडेंटिफाय करणार की आढळगाव हे विलेज कोणत्या पॉलिगॉनचं आहे. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी एक महत्वाचं रिक्वायरमेंट असते की दोन्ही टेबलमध्ये एक कुठली तरी फील्ड हे एकसारखी पाहिजे, कॉमन पाहिजे, आयडेंटिकल पाहिजे. ठीक आहे. तर ह्या दोन टेबल जर तुम्ही बघितले, शेप फाईलचं ॲट्रिब्यूट टेबल आणि एक्सेल टेबल, ह्यात तुम्हाला काय साम्य दिसतंय, कोणत्या फील्ड एकसारखी आहे सांगा, कोणी सांगू शकतो? या दोन टेबल मधले कोणते कॉलम सारखा आहे? एकसारखा कॉलम कोणता बरोबर? सांगता येईल कोणाला? तर इथं तुम्ही जर लक्ष दिलं व्यवस्थित, तर शेप फाईलच्या मध्ये दोनच कॉलम आहेत. एक तर आहे एरिया, दुसरा आहे कोड. ठीक आहे. आणि एक्सेल मध्ये लिटरसी पॉप्युलेशन नेम, आणि इथं कोड आहे. तर इथं कोड हा जो आहे बघा ॲट्रिब्यूट टेबल मध्ये पण, आणि तो एक्सेल शीट मध्ये पण आहे. ठीक आहे. तर मग असं जर कॉलम असेल कॉमन, दोन ह्या टेबल मधला एक कॉमन जो कॉलम असेल, एकसारखा जो कॉलम असेल, त्या बेसिसवर आपण त्याचा नेक्स्ट डेटा त्याला कॉपी करणार. म्हणजे काय की आता इथं एक कोड नंबर जो आहे, इथं पण एक कोड नंबर आहे, तर एक कोड नंबर हा कोणत्या विलेजसाठी आहे? आढळगाव. मग त्याची पॉप्युलेशन किती? एवढी, 3965. लिटरसी आहे 75.5%. ठीक आहे. तर मग जॉईन केल्यानंतर हा आढळगाव एक नंबरच्या इथं पुढे आला पाहिजे, त्याची पॉप्युलेशन 3965 इथं पुढे आले पाहिजे, त्याच्या पुढे, आणि त्याची लिटरसी त्याच्याच रो मध्ये पुढे आली पाहिजे. तर हे सगळे जे करतोय आपण, ते एका महत्वाच्या प्रिन्सिपल किंवा एका महत्वाच्या मेथड वरती बेस आहे की त्याला म्हणतात प्रायमरी की, आणि ह्या टूलला म्हणतात जॉईन अँड रिलेट टूल. जॉईन अँड रिलेट टूल. ठीक आहे.
तर जॉईन जे करतो आपण ते आपण प्रायमरी की थ्रू करतो. प्रायमरी की अगेन महत्वाची कन्सेप्ट आहे. प्रायमरी की म्हणजे सिम्पली दोन जे आपल्याकडे टेबल असतील त्याच्यातला जो कॉमन फील्ड आहे, एकसारखी फील्ड आहे, त्याला काय म्हणायचं? प्रायमरी की. तर ह्या दोन टेबलमध्ये प्रायमरी की कोणती सापडली मग आपल्याला? कोड नावाची, जे की एक्सेलच्या टेबलमध्ये पण आहे आणि शेफलच्या ॲट्रिब्यूट टेबलमध्ये पण. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं रिक्वायरमेंट प्रायमरी की असण्या सोबत काय आहे, तर त्या प्रायमरी की मध्ये एक सारखेच कंटेंट पाहिजे. म्हणजे इथं कोड आणि इथं कोड नाव एकसारखं आहे, बट नाव एकसारखं जास्त महत्वाचं नाहीये, बट त्याच्यामधला डेटा जो आहे त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे ती एक सारखीच पाहिजे. हे मस्ट आहे, त्याशिवाय ते जॉईन होत नाही. म्हणजे जर इथं एक आहे ऍट्रिब्यूट टेबलमध्ये आणि एक्सेल मध्ये जर 1.001 जरी असेल तरी ते जॉईन होणार नाही. किंवा 1.1 असेल, 0.2 असेल, आपलं 1.2 असेल, 1.1 असेल, 1.01 असेल, इवन इन दिस केस किंवा 0.99 जरी असेल तरी पण हा डिफरन्स आल्यामुळं ते जॉईन सक्सेसफुल होणार नाही. ठीक आहे. तर प्रायमरी की आयडेंटिकल पाहिजे, एकसारखी पाहिजे. कॉलमचं नाव वेगळं असतं तरी चाललं असतं, म्हणजे कोड ऐवजी इथं काही आयडिया असते तरी चाललं असतं, पण त्याच्यामधला डेटा एकसारखा पाहिजे. तर इथं दोन्ही कंडिशन एकसारख्या आहेत, की कोड हे नाव पण एकसारखं आहे आणि त्यातलं आतली इन्फॉर्मेशन पण 1 2 3 4च आहे, सिरियल नंबर, आणि कोड मध्ये एक्सेल मध्ये पण ती सेमच आहे. तर त्यामुळे आपण हे इझिली जॉईन करू शकतो. तर जॉईन करण्यासाठी मात्र आपल्याला एक्सेलचा जो टेबल आहे त्याला एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. ठीक आहे. काय करायचं आपल्याला? एक्सेलचा हा जो टेबल आहे, एक सेकंड फक्त. हा. तर एक्सेलचा हा जो टेबल आहे त्याला आपल्याला एका दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. तो फॉर्मॅट आहे CSV नावाचा, बघूया आपण. तर त्यासाठी आधी एक्सेल टेबल तर ओपन करायचं सगळ्यात आधी. ओपन ऑलरेडी आहे. तर त्यानंतर त्याला फाईलमध्ये जायचं. तर मी क्लिक करतोय फाईलवरती आणि त्यानंतर क्लिक करायचं सेव्ह ॲज वर. फाईलमध्ये क्लिक केलं मग त्यानंतर सेव्ह ॲज. त्यानंतर तो कुठं सेव्ह करायचा, तर त्याला ब्राउज करून आता तो आपल्या प्रॅक्टिस फोल्डरमध्ये, बट तिथं सेव्ह नाही करायचं नेहमी. नेहमी अशा ठिकाणी सेव्ह करायचं जिथं आपण प्रॅक्टिस करतोय. तर माझं जे फोल्डर आहे तिथं मी जाणार आणि इथे एक मी नवीन फोल्डर क्रिएट करणार आहे. तर त्या टूलच्या नावाने जॉईन डेटा, आणि त्याच्या आतमध्ये ही एक्सेल बी सेव्हच करतोय, बट इथं सेव्ह डायरेक्टली न करता आधी त्याचा सेव्ह एज टाईप इम्पॉर्टंटली चेंज करायचा आहे. तर तो कोणता घ्यायचा फॉर्मॅट, तर त्याचं नाव आहे बघा हे CSV कॉमा डिलिमिटेड. CSV कॉमा डिलिमिटेड. CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. CSV चा फुल फॉर्म काय आहे? कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. ठीक आहे. हा एक एक्सेलचाच एक टाईप आहे, फॉर्मॅट. ठीक आहे. समजते सर्वांना? त्यानंतर नाव जे आहे एक्सेलचं ते तुम्ही चेंज केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, ऍज इट इज ठेवलं तरी काही हरकत नाही. तर CSV फक्त घ्यायचे तिथे इम्पॉर्टंटली. CSV मध्ये पण 2 3 ऑप्शन आहेत, त्यातलं CSV कॉमा डिलिमिटेडच घ्यायचं आहे. ठीक आहे. अँड देन क्लिक करायचं सेव्हला. त्यानंतर एक मेसेज येईल, त्याला जस्ट ओके करायचं आणि आपलं एक्सेल टेबल आता आपण क्लोज करू शकतो. आता तो एक्सेल टेबल इथं जॉईन करण्याआधी इथं ऍड पण करावं लागतं, करणं गरजेचं आहे. ऍड नसलं तरी चालतं, बट ठीक आहे, आपण प्रेफरन्स द्यायचा की ऍड करायचं आपल्याला टेबल. तर ऍड करण्यासाठी CSV टेबल इट्स नॉट अ वेक्टर, इट्स नॉट अ रास्टर. तर हा टेबल आहे, तर टेबल ऍड करण्यासाठी हा ऑप्शन आहे बघा, ऍड डिलिमिटेड टेक्स्ट लेअर. दिसतं इथं? इथे पण तो ऑप्शन आहे की लेअर ऍड, सेम दोन्ही ऑप्शन एकच आहे. तर इथं त्या कॉमा सारख्या दिसणाऱ्या आयकॉनला, ठीक आहे, त्याला काय म्हणतात? ऍड डिलिमिटेड टेक्स्ट लेअर ऑप्शन, त्याला क्लिक करायचंय. आणि मग आपल्याला पहिला ऑप्शन जो आहे फाईल नेम, इथून आपला जो CSV फाईल आपण आता सेव्ह केली ती इथून ब्राउज करायची. 3 डॉटचं जे दिसतं आयकॉन त्याला क्लिक करायचंय आणि मग आपल्या फोल्डरमध्ये जायचं. जॉईन डेटा,
ही CSV फाईल आहे. तर इथे बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज फाईल. ठीक आहे, सिलेक्ट केलं, ओपन म्हटलं, बाकी ॲज इट इज ठेवायचं सगळं. ठीक आहे, तर चेंज काय करायचं बघा. बऱ्याच वेळा CSV फाईल मधूनच आपण पॉईंट कोऑर्डिनेट्स क्रिएट करू शकतो, ते पण आपण टूल बघणार आहे. बट ते असेल तर इथं पॉईंट कोऑर्डिनेट ऑप्शन घ्यायचा आहे, त्यामुळे इथं ऍडचा ऑप्शनच येत नाही, कारण की इथं पॉईंट कोऑर्डिनेट असल्यामुळे एक्स अँड वाय रिलीज डिफाईन केल्याशिवाय तो ऑप्शन देत नाही. तर आपल्याला इथं नो जिओमेट्री ऑप्शन घ्यायचा आहे. पहिलं काय होतं, पॉईंट कोऑर्डिनेट, कारण की हे पॉईंट कोऑर्डिनेट्स नाही आहेत, हे फक्त माहिती आहे, त्याला GIS इन्फॉर्मेशन काय नाही, लॅटलाम वगैरे, त्यामुळे पॉईंट कोऑर्डिनेट्स ऑप्शन की घ्यायचा नाहीये. तर आपल्याला इथं नो जिओमेट्री, म्हणजे ही काही जिओमेट्री ऍड नाही करत आहे आपण, आपण जस्ट टेबल ऍड करतो. त्यामुळे तर कोणता ऑप्शन घेतला जिओमेट्री डेफिनेशन मध्ये, नो जिओमेट्री, ऍट्रिब्यूट ओनली टेबल. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला हे ऍड करायचं. ऍड करण्याआधी फक्त तो इथं आपल्याला जे आपण कॉलम ऍड करतोय त्याचे डेटा टाइप डिफाईन करतोय, तो इंटिजर 1 2 3 साठी ते बरोबर आहे, टेक्स्ट बरोबर आहे. ठीक आहे, इथं पण त्याने टेक्स्ट घेतलं. आता हे इथं टेक्स्ट का घेतलं त्याने, कारण की इथं त्याला कॉमा दिसतोय. ठीक आहे, तर इथं तुम्ही त्याला इंटिजर जर घेऊन बघितलं तर इंटिजर इज बेस्ट, बिकॉज इंटिजर जर घेतलं तर तो व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होईल, अदरवाईज ते टेक्स्ट सारखा कन्सिडर होईल. ठीक आहे, आणि हे डेसिमल बरोबर लिटरसी, कारण की तो पॉइंट मध्ये व्हॅल्यू देतो. सगळ्यांना समजतं. इथं मी फक्त काय केलं, इंटिजर घेतलं 32 बिट. ठीक आहे, आणि मग ऍड करायचं. जसं आपण ऍडला क्लिक केलं तसं टेबल इथं ऍड झालेला आहे. आता हा ऑप्शन आपण क्लोज करायचा. ठीक आहे, पॉप्युलेशन अँड लिटरसी 2011 हे एक्सेल टेबल आहे, आणि त्याच्या खाली आपली शेप फाईल आहे. ठीक आहे, आता हा टेबल म्हणून ऍड झालाय, अजून तो शेप फाईलला ऍड झालेला नाही, किंवा शेप फाईल मध्ये तो कॉपी झालेला नाही. तर आपण एकदा चेक करायचं, परत शेप फाईलला राईट क्लिक करून ऍट्रिब्यूट टेबल ओपन करायचंय. इथं अजून पण तो कॉपी झालेला नाही. मग कसं करायचंय कॉपी किंवा जॉईन कसं करायचं, तर त्यासाठी त्या शेप फाईलला आपल्याला राईट क्लिक करायचंय. ठीक आहे, राईट क्लिक कुठे करतोय बघा मी, शेप फाईलला, आणि त्यानंतर क्लिक करायचं प्रॉपर्टीज. ओके, प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचा ऑप्शन शोधायचा आहे ह्या लेफ्ट साईडच्या ऑप्शन्स मध्ये. तर इथं हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, जॉईन्स. ठीक आहे, तर या जॉईन्स मध्ये आता सध्या कुठलंच जॉईन इथं केलेलं नाही, त्यामुळे इथं ब्लँक आहे सगळं. मग इथं जॉईन कसं करायचं, तर इथं प्लस साईनला क्लिक करायचं, तुम्हाला ग्रीन कलरचं जे प्लस साईन आहे त्याला म्हणतात ऍड न्यू जॉईन. ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय, जेणेकरून आपण एक्सेल टेबल आपण आता इथं जॉईन करू शकतो CSV चा. ठीक आहे, तर इथं क्लिक करायचं आहे. आता बघा, तो जॉईन लेअर जो आहे, तर तो जॉईन लेअर त्याने ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन अँड लिटरसी टेबल जो आहे तो ऑलरेडी इथं घेतलेला आहे. त्यामुळे इथं जॉईन लेअर म्हणजे जॉईनचा टेबल CSV मधला घ्यायचा आहे. ऑलरेडी इथं आहे, त्यामुळे इथं तो ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेला आहे त्याच्याबरोबरच. त्यानंतर जॉईन फील्ड कोड. ठीक आहे, आता जॉईन फील्ड या जॉईन लेअरची एक्सेल टेबलची टार्गेट फील्ड मधले, टार्गेट फील्ड मधली म्हणजे सॉरी, टार्गेट फील्ड म्हणजे काय की शेप फाईल मधला कोणता कॉलम आहे. जसं मी म्हटलं की त्याचं नाव वेगळं असू शकतो कॉलमचं, पण आपल्याकडे सध्या दोन्ही एकसारखेच आहेत. म्हणजे आपल्या डेटामध्ये शेप फाईलच्या ऍट्रिब्यूट टेबलमध्ये पण त्याला नाव कोडच आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं आपण इथं कोडला इथं क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, टार्गेट फील्ड. आता हे दोन कार्य आहेत बघा, कारण की जॉईन फील्ड वरचं जे आहे ते एक्सेल टेबलचं आहे, आणि टार्गेट फील्ड जे आहे तो आहे शेप फाईलचा ऍट्रिब्यूट कॉलम. ठीक आहे, बाकी आय थिंक ॲज इट इज इथं जर आपण चेक केलं, ठीक आहे, ते ॲज इट इज ठेवायचे. आता बघा, इथं एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नाही म्हणतात ना, पण तिथे एक सेटिंग आहे QGIS मध्ये, की ज्यावेळी आपण असे जॉईन करतो त्यावेळी ते जॉईन झालेले कॉलम आयडेंटिफाय करण्यासाठी त्या लेअरचं नाव त्याला प्रिफिक्स म्हणून ऍड केलं.
प्रिफिक्स म्हणजे समजा कॉलमचं नाव पॉप्युलेशन आहे तर त्याच्या आधी शेप सॉरी CSV टेबलचं नाव त्याच्या आधी इथं लागणार बघा, पॉप्युलेशन अँड लिटरसी 2011. बट आपल्याला ते जर नकोय तर कस्टम फील्ड प्रेफिक्स ते आपण सगळं घालून ब्लँक ठेवू शकतो आणि ओके ठेवू शकतो, जेणेकरून त्या कॉलमचं नावच डायरेक्टली तिथे यायला पाहिजे अशी सेटिंग आपण केलेली आहे. त्यानंतर मी क्लिक केलं ओकेला. याच्यामध्ये तुम्हाला परत काय एडिट करायचं असेल तर इथं पेन्सिलचा आयकॉन आहे एडिट, त्याला क्लिक करू शकतो आपण आणि काय चेंजेस करायचं असेल तर करू शकतो. पण इथं आता सगळं बरोबर केलेलं आहे. जर हा तुम्हाला चुकला असेल तर डिलीट पण करता येतो इथं रेड बटन मायनस रिमूव्ह सिलेक्टेड. बट आता ऑलरेडी आपण व्यवस्थित करेक्टली इथं सर्व केलेलं आहे. लेट अस नाव क्लिक ऑन अप्लाय. अप्लायला आता क्लिक करून नंतर ओके करायचे. अप्लाय केलं मी, ओके केलं. जसं आपण अप्लाय ओके केलं तसं शेप फाईलच्या ॲट्रिब्यूट टेबलला जर आता आपण ओपन करून पाहिलं तर याच्यामध्ये पूर्ण सर्व CSV टेबल इथं कॉपी झालेला तुम्हाला दिसेल. तर बघा, कोड जो आहे 1 नंबरचा आपण बघितलं होतं त्याचा आहे आढळगाव आणि पॉप्युलेशन आणि लिटरसी. आता पॉप्युलेशन इथं नल आलेलं आहे. याचं महत्वाचं कारण आहे बघा. काय कारण कोणी सांगू शकता? ज्या ठिकाणी काही ठिकाणी आलेत पण नाही बघा. मोबाईल मध्ये बघा रे तुम्ही. काही ठिकाणी का आले नाही? कारण त्याच्यामध्ये कॉमा होता आणि कॉमा तुमच्या इंटिजर मध्ये चालतो का? नाही चालत. त्यामुळं काय करायचं आपण त्याला टेक्स्ट म्हणूनच इम्पोर्ट हा करायचं. तुला मग परत काय गरजेचं आहे करावं बरं लागेल आपल्याला? का? तुला हे जॉईन रिमूव्ह करून परत हा व्हिडिओ व्यवस्थित बघ तर नंतर. जॉईन डिलीट कसं करायचं असलेलं यातच तुला ते डाटा सिलेक्ट टाकायचा आहे. करायचं आणि मायनसचं साईन क्लिक करायचं. रिमूव्ह झालं. त्यानंतर विचार परत त्याला जॉईन करण्यासाठी पेन ड्राईव्ह दिलं परत ऍडला होतं क्लिक केलं. ऍज प्रियाला. इट इज ठेवायचं. फक्त आपल्याला इथं हे कोड करायचे टार्गेट फील्ड जे की शेप सही फाईलचं करा ते. कॉलम आहे. त्यानंतर कस्टम प्रिफिक्सला हे बरोबर आहे काढायचंच आहे आपल्याला. ओके करायचं. ठीक आहे. असेच मॅप क्रिएट करायचे. जर तुला हे जमलं ना तो हा कसा प्रोजेक्ट तयार होऊन जाईल. 5-6 मॅप रेडी झाले. हा ऑप्शन नाही, सॉरी. मग हेच तुला आपल्याला काय वापरायचं. करायचं शेप फाईल एक मिनिट आणि त्याचा डेटा इनपुट करायचा सगळ्या परत सगळी गावांचा. प्रोसेस करूया कारण की आणि असा CSV मॅप ऍड रेडी करून करताना आपल्याला तो त्यासोबत ऑप्शन आला होता. खाली ठीक आहे. ऍड इंटरप्रिटेशन डिलिमिटेड लेअर द्यायचं. परत मी क्लिक करतोय. ठीक आहे. त्यानंतर आपली CSV फाईल परत ब्राउज करतो. हा, इथं आपण हे जे याला चेंज केलं होतं त्यामुळे तो एरर आला होता की त्यातल्या पॉप्युलेशनच्या व्हॅल्यू तो दाखवत नव्हता. ठीक आहे. तर इथं आता मी तो टेबल घेतल्यावर त्याला माहित झालं की आता हा नो जॉब चा तर त्याने बाय डिफॉल्ट नो जॉब घेऊन टाकला आणि टेक्स्ट आपण टेक्स्टच ठेवू सध्या पॉप्युलेशनला, कारण की ते कॉमा काढल्याशिवाय तो आपल्याला डायरेक्ट डेसिमल देणार नाही, म्हणजे त्याला इंटिजर मध्ये घेणार नाही. त्यामुळे इथं आपण टेक्स्टच ठेवावं लागेल त्याला. त्यानंतर आपण ऍड करायचं आणि मग परत आता जॉईन करायचं. तर शेप फाईलला आता राईट क्लिक प्रॉपर्टीज प्लस साइन क्लिक केलं. पॉप्युलेशन लिटरसी बरोबर आहे. जॉईन फील्ड CSV मधली आहे, कोड बरोबर आहे. शेप फाईलची पण तीच कॉलम तोच कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. कस्टम फील्ड नेम प्रिफिक्सला सर्व डिलीट करायचे सिलेक्ट करून आणि मग ओके करायचे आणि अप्लाय आणि ओके करायचे. आता मात्र सगळ्या पॉप्युलेशनच्या व्हॅल्यू आपल्याला आलेल्या इथं दिसून येईल. का? कारण की याच्यामध्ये कॉमा जर नसता तर त्याने तो डेसिमल ऑटोमॅटिकली घेतला असता. बट सध्या अदरवाईज पॉप्युलेशन आपण टेक्स्ट मध्ये इथं घेतलेले आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना काय केलं आपण? ठीक आहे. आता याचा एक इश्यू आहे बघा, जर मी ही शेप फाईल जर रिमूव्ह केली आणि परत जर ती शेप फाईल इथे ऍड केली, सिलेक्ट केली ऍड आणि याला जर ॲट्रिब्यूट टेबल आता मी ओपन केलं तर इथं परत जॉईनचा डेटा सेव्ह नाही राहत. तर सेव्ह ज्यावेळी आपण जॉईन करतो तर जॉईन झाल्यानंतर ते परमनंटली डेटा सेव्ह होत नाही. तो एकदा रिमूव्ह केला लेअर तोपर्यंतच तो सेव्ह राहतो. बट तो परमनंटली सेव्ह करता येतो आपल्याला. त्यासाठी काय करायचं बघा, परत एकदा जॉईन परफॉर्म करूया. त्यासाठी फास्टमध्ये जॉईन प्लस साईन इथं कोड घेतलं, इथं नेम प्रिफिक्सला सगळं डिलीट केलं, त्यानंतर ओके केलं, अप्लाय केलं, ओके केलं. आता ॲट्रिब्यूट टेबलमध्ये चेक करूया आलं का, आलेला आहे. ठीक आहे. आता हा डेटा मला परमनंटली सेव्ह करण्यासाठी सिंपल आपल्याला ह्या शेप फाईलला
एक्सपोर्ट करून घ्यायचं. कसं करायचं? शेप फाईलला क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, एक्सपोर्ट सेव्ह फीचर ॲज. काय करायचं? शेप फाईलला राईट क्लिक, एक्सपोर्ट सेव्ह फीचर ॲज. आणि आपल्याला इथं फाईल नेम वरती ॲज इट इज ठेवायचं, इझिली शेप फाईल. दुसऱ्या ऑप्शनला फाईल नेमला आपल्याला 3 डॉटला ह्या ब्राउज ऑप्शनला क्लिक करायचंय आणि आपल्याला फोल्डरमध्ये जायचं आपल्याला सेव्ह डॉक्युमेंट. याला नाव दिलं समजा जॉईन श्रीगोंदा विलेज. ठीक आहे, डॉट एस एच पी नाव दिलं. ठीक आहे, नाव काय पण देऊ शकतो तुम्ही. मी काय दिलं जॉईन झालेलं आहे त्यामुळे त्याला ईडी लावलं मी, अंडरस्कोर श्रीगोंदा विलेज डॉट एस एच पी. ठीक आहे, शॉर्ट मध्ये नाव दिलं. कोऑर्डिनेट सिस्टम ॲज इट इज ठेवायची, त्याला काय करायचं नाही आणि जस्ट ओके. बाकी कुठंच काय चेंज करायचं नाही, ओके करायचं. जसं आपण हे करू त्यावेळी आता ओरिजिनल शेप फाईल आधी आपल्याला रिमूव्ह करून टाकायचं, कारण की ओरिजिनल मध्ये काहीच चेंज करू शकतो. ठीक आहे, मात्र जी आउटपुट आता शेप फाईल आलेली आहे त्याच्यामध्ये हा डेटा नेम, पॉप्युलेशन, लिटरसी कोड हा परमनंटली सेव्ह झाला. जर त्याला आता मी रिमूव्ह करून परत ऍड केलं तरी ती माहिती त्याच्यात आहे तशी असणार आहे. तर आता ऍड आपल्याला कुठून करायचं, कारण की आपण ती सेव्ह कुठे केली, एक्सपोर्ट केलेली आपल्या प्रॅक्टिस फोल्डरमध्ये. इथे जॉईन नावाची ही शेप फाईल आहे. इथं बघायचं शेप फाईल आणि सिलेक्ट करायची ओपन ऍड. आणि जर ॲट्रिब्यूट टेबल आता आपण ओपन केलं तर ती माहिती परमनंटली सेव्ह झालेली तुम्हाला इथं दिसून येते. ठीक आहे, आता विलेजचे नाव आपल्याकडे आलेले आहेत तर आपण ते विलेजचे नाव ह्या मॅपवरती दाखवू शकतो. त्यासाठी राईट क्लिक, प्रॉपर्टीज, लेबल्स मध्ये जायचं. इथं शेप फाईलला राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज मध्ये गेलो, त्याच्यामध्ये लेबल्सला क्लिक केलं. सध्या तिथं नो लेबल्स म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं आणि त्याला सिंगल लेबल द्यायचं. ठीक आहे, आणि बाय डिफॉल्ट त्यांनी नावच घेतलंय फील्ड, म्हणजे कॉलम कोणता दाखवायचं त्यांनी विचारलंय तर ते नेम घेतलं. ठीक आहे, तर ते करताना तुम्हाला त्या फॉन्टची साईज किती ठेवायची, त्याला बोल्ड करायचंय का, इटलिक करायचंय का, त्याचा फॉन्ट कुठला घ्यायचा वगैरे, तर ह्या गोष्टी इथून तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर अप्लाय, समजा मी थोडा फॉन्ट चेंज करून बघतो. त्यानंतर इथं त्याला लेटचे बोल्ड ठेवतो मी. ठीक आहे, इथं त्याला मी कलर देऊन बघतो आणि अप्लाय ओके जर केलं तर इथं अशा पद्धतीने नाव आपल्याला विलेजचे लावता येतील. त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट याच्यामध्ये एक डेटा पण मिळालेला आहे की प्रत्येक गावाची लिटरसी आहे आपल्याला. ठीक आहे, तर त्या लिटरसीचं पण इन्फॉर्मेशन आपल्याला जर मॅप वरती दाखवायचं तर परत शेप फाईलला राईट क्लिक, प्रॉपर्टीज मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये जायचं सिम्बॉलॉजी. तर सध्या तो ऑप्शन आहे सिंगल सिम्बॉल, तर त्याला आपल्याला ग्रॅज्युएटेडला क्लिक करायचं. ग्रॅज्युएटेड, ठीक आहे, ग्रॅज्युएटेड मेथड असं म्हणतात त्याला, ग्रॅज्युएटेड कलर. तर त्याला ग्रॅज्युएटेड नाव जिथं दिसलं तुम्हाला त्याला क्लिक करायचं. ग्रॅज्युएटेड कलर मेथड मध्ये आपण क्वांटिटेटिव्ह डेटा दाखवू शकतो, कारण की जो लिटरसीच्या व्हॅल्यूज आहेत ते क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, सांख्यिकी डेटा आहे, तर त्यामुळे त्याला ग्रॅज्युएटेड ऑप्शनने दाखवता येतं. मात्र आपल्याला व्हॅल्यू मध्ये मग ती फील्ड इथं इम्पॉर्टंटली घ्यावी लागते लिटरसीची. ठीक आहे, त्यानंतर कलर रॅम. आता इथं कलर रॅम त्याने बाय डिफॉल्ट घेतलाय, आपण तो आपल्या पद्धतीने चेंज करू शकतो. समजा मी तर ब्ल्यू टू रेड असं घेतलं आणि त्याचे नंबर ऑफ क्लासेस समजा 5 आहे तिथं. बघा राईट साईडला नंबर ऑफ क्लासेस, ते तुम्हाला चेंज करायचे असेल तर कमी जास्त आपण करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर त्याला क्लासिफायला क्लिक करून इथं तुम्हाला तो दिसणार. ठीक आहे, त्यानंतर हे आपल्याला करायचं बरं का तुझ्या ह्याच्यात. बाकी ऍज इट इज आता बघ ठेवायचं. कसं लोकसंख्येनुसार गावांचे कलर चेंज होतील. मग आता तुला इकडं ब्लर दिसतंय, पण आता रेकॉर्डेड व्हिडिओ मी टाकला की तुला क्लिअर दिसतंय बाकी कोणकोणता ऍज इट इज ऑप्शन. ठेवायचं आणि अप्लाय ओके करायचं. ठीक हे आहे, असं आलं पाहिजे, इमिजिएटली काय झालं स्नॅपिंग करायचं. की ब्ल्यू, डार्क ब्ल्यू हा जो व्हिडिओ तुला कलर फार आहे महत्वाचा. दॅट मीन्स ते विलेज मध्ये लिटरसी काय आहे, कमी का जास्त आहे, डार्क ब्ल्यू.
सांगा. लिटरसी कमी कुठं आहे? जिथं डार्क ब्लू कलर आहे, बरोबर. आणि सगळ्यात जास्त लिटरसी कोणत्या म्हणजे कोणत्या विलेजेस मध्ये असेल, ज्या विलेजचा कलर कोणता असेल? डार्क ब्राऊन. समजतं काही सर्वांना? यस सर, यस. ओके. तर या पद्धतीने आपण कोणतीही माहिती एखाद्या एरियाची आपल्याकडे जर असेल, तर या पद्धतीने प्रायमरी की थ्रू एक्सेल मधले ती टेबल आपण शेपफाईलच्या ॲट्रिब्यूट टेबलला मॅच करून जॉईन करू शकतो. आणि जॉईन केल्यानंतर अशा पद्धतीने डायनॅमिकली आपण ती माहिती मॅपवरती त्याला लेबल स्वरूपात दाखवू शकतो, सिम्बॉलॉजी स्वरूपात पण आपण दाखवू शकतो. ठीक आहे. समजलं सगळं? यस सर, यस. ओके. आता एक छोटंसं तुला अजून आहे सर, सांगू का पुढचं? यस सर, यस. एक 10 मिनिटात होईल ना? हो हो, छोटंच आहे. तर हे प्रोजेक्ट मी सेव्ह करून घेतो आधी. जॉईन डेटा नाव दिलं. कुठून केलं मी सेव्ह? इथे सेव्ह किंवा मग प्रोजेक्ट मधून सेव्ह ॲज. आणि आपल्या फोल्डर मध्ये त्याला नाव द्यायचं. चेक द्या ना. ठीक आहे. जॉईन डेटा आणि हे QGZ नावाची प्रोजेक्ट फाईल तयार केली. ठीक आहे. आता नवीन टूल बघूया. त्याच्यासाठी मी नवीन प्रोजेक्ट घेतो. आधीचा प्रोजेक्ट सेव्ह करतो. आणि आता आपण असं टूल बघूया की ज्याच्यामध्ये समजा तुम्ही जीपीएस सर्वे केला, बरोबर. हा महत्वाचा टूल आहे परत. कारण की जर तुम्ही जीपीएस सर्व्हिस केलेला डेटा जीएस मध्ये जर तुम्हाला मॅप करायचा असेल, तर त्या केसमध्ये पण मोस्टली तुमच्याकडे एक्सेल शीट असू शकते. जसं माझ्याकडे एक एक्सेल शीट आहे. त्याच्यामध्ये एक्स वाय आणि झेड. हे एक्स वाय बघ, म्हणजे काय? आपल्याला लॉंजिट्यूड, एक्सेल लॅटिट्यूड. शीट आणि मिळाल्याशिवाय झेड डाटा म्हणजे काय याच्यावर असतं? टाकायचं मॅपवर. समुद्र सपाटीपासूनची एलिव्हेशन. ठीक आहे. तर हे काय एक्स वाय झेड माझ्याकडे आहेत पुण्याचे. त्याला मला समजा पॉइंट मध्ये कन्वर्ट करता येतं. पॉइंट कोऑर्डिनेट्स मध्ये, पॉइंट शेपफाईल मध्ये त्याला कन्वर्ट करता येतं, ह्या कोऑर्डिनेट्सला. ठीक आहे. तर ते करण्यासाठी परत ह्या फाईलला आपल्याला CSV फाईलमध्ये सुटेबल असतं. ठीक आहे. तर CSV फाईलला हे कन्वर्ट करावं लागतं. त्यासाठी परत ह्या एक्सेल शीटला फाईलमध्ये जा, सेव्ह ॲज, ब्राउज, अँड वी शुड गो टू नाव आवर फोल्डर, जिथे आपण ह्या नवीन फाईलला इथं सेव्ह करणार आहोत. त्याच्यासाठी पण मी एक सेपरेट फोल्डर बनवतोय, XY डेटा. तिथं समजा मी नाव दिलं त्याला XY पुणे. नाव चेंज केलं तरी चालतं, ॲज इट इज ठेवलं तरी चालतं. फक्त सेव्ह एज टाईप महत्वाचं आपल्याला. CSV कॉमा डिलिमिटेड मागाशी जो घेतला तोच घ्यायचा. CSV कॉमा डिलिमिटेड सेव्ह करायचं. ठीक आहे. अँड देन वी कॅन क्लोज द एक्सेल. आता ती जी CSV फाईल आहे त्याला आपल्याला इथं पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात आधी त्यासाठी आपल्याला त्या फाईलला इथं आधी ऍड करूया आपण. CSV फाईलला आपण जे आता सेव्ह केली XY ची. ठीक आहे. ही फाईल आहे ती CSV XY मध्ये ओपन केलं. ठीक आहे. आता इथं मगाशी जो आपण नो जिओमेट्री घेत होतो त्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आता? पॉइंट कोऑर्डिनेट्स. म्हणजे सेम ऑप्शन मगाशी जो वापरला तो आपण चेंज करतोय. आता नो जिओमेट्री ऐवजी आपण पॉइंट कोऑर्डिनेट्स घेतोय. आणि एक्स फील्ड, एक्स म्हणजे लॉंजिट्यूड असतं. तर इथं एक्स ऑलरेडी आपण पण लॉंजिट्यूडला एक्सच नाव दिलेलं आहे, त्यामुळे तीच तो ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेली आहे. झेड फील्ड, आता झेड पण आपल्याकडे आहे, तर दिली तरी चालते, नाही दिलं तरी चालते झेड, बट एक्स आणि वाय कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. तर आता कोऑर्डिनेट सिस्टीम पण देणं गरजेचं असतं ज्यावेळी आपण असे पॉइंट लेअर इथे ऍड करत असतो CSV. ठीक आहे. तर बाय डिफॉल्ट जो आहे तो ऑलरेडी तोच द्यायचा आपल्याला, बट इथं जर तो बाय डिफॉल्ट आला नाही तर तुम्हाला ह्या आयकॉन वरती जाऊन त्याला जॉग्राफिक मध्ये जाऊन 2D किंवा 3D एकच आहे आणि त्याच्यात WGS समजा गेलो तर हा कोऑर्डिनेट सिस्टीम WGS 84 EPSG 4326 हाच आपल्याला घ्यायचा. तर तो ऑलरेडी घेतलेला आहे.
ठीक आहे. एक्स आणि वाय इम्पॉर्टंटली डिफाईन करायचे. एक्स म्हणजे जर तुमच्या याच्यात लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड नाव असेल तर इथं एक्स फील्डला इथं तो लॉन्जिट्यूड तुम्ही द्यायला पाहिजे, वाय फील्डला लॅटिट्यूड द्यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही अनम्यूट झालं, काय विचारायचं? ठीक आहे. तर आता मी तर ओके सॉरी ऍडला क्लिक करतो. जसं मी ऍडला क्लिक करेल तसे तो पॉइंट इथं बनवून देईल आपल्याला. समजलं? आता हे पॉइंट फक्त इथे ऍड झालेत आणि त्याला आपल्याला समजा मला शेप फाईलला कन्व्हर्ट करायचे तर त्या एक्स वाय पण जे पॉइंट इथे ऍड झालेले त्याला राईट क्लिक करायचे, एक्सपोर्ट, सेव्ह सिलेक्टेड सॉरी सेव्ह फीचर ॲज ला क्लिक करायचंय आणि इसरी शेप फाईल पहिल्या ऑप्शनला काहीच न करता फाईल नेमला ब्राउजला क्लिक करायचं, आपल्या फोल्डरमध्ये जाऊन ब्राउज करायचं. परत आपल्या वेगळ्या फोल्डरमध्ये जे बनवलं आपण एक्स वाय त्याच्यात जायचं. तर इथे नाव दिलं मी त्याला एक्स वाय पोनी पॉइंट्स डॉट एस एच पी आणि सेव्ह केलं. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये आपण त्याला कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कन्वर्ट करता येतं. समजा मला प्रोजेक्टेड मध्ये कन्वर्ट करायचं UTM ला, तर इथं लेटेस्ट मध्ये पण दिलेली असू शकते आपल्याकडे, तर ती दिली तरी चालते UTM झोन 43 ना. जर इथे नसेल ऍड तर इथूनही तुम्ही देऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्टेड मध्ये जावं लागेल. त्यानंतर UTM युनिव्हर्सल ट्रान्सफर मार्केटर, त्याच्यामध्ये WGS 84 झोन 43 नॉर्थला जायचं आपल्याला. किंवा एवढं न करता तुम्हाला हा ऑलरेडी आला होता WGS 1984 झोन 43 नॉर्थ आपल्याला पाहिजे. आपला झोन इथं 43 नॉर्थ आहे, तो घ्यायचा आहे केअरफुली. बाकी ॲज इट इज ठेवायचे आणि ओके करायचं. तर जसं आपण ओके केलं तशी त्याची शेप फाईल पण क्रिएट झाली आणि शेप फाईल क्रिएट होतानाच ती UTM मध्ये पण आपल्याकडे आलेली आहे. तर मग UTM मध्ये आल्यानंतर त्याला आपण न्यू घ्यायचंय आणि परत ऍड व्हेक्टर मध्ये जाऊन आपल्याला UTM वाली आता एक्सपोर्ट केलेली XY ची फाईल, शेप फाईल आपल्याला इथं ऍड करायची. का? कारण की आता त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मीटर मध्ये दिसतात, आधी ते लॅट लॉंग दिसत होते आपल्याला डिग्रीज मध्ये. तर या पद्धतीने आपण पॉइंट्स असे अशा पद्धतीने एक्सेल मधले असतील तर त्याला आपण अशा पद्धतीने मॅप करू शकतो. तर इथं समजा आपण त्याला बेस मॅप वरती ट्राय करू, बरोबर एरिया मधले आहे प्लगइन्स, बेस मॅप, लोड बेस मॅप, गुगल सॅटेलाइट हायवे, लोड. तर बघा पुणे एरियाच्या सराउंडिंगचेच हे पॉइंट्स आहेत, बघू शकता तुम्ही. आता त्याला मी थोडा सिम्बॉल चेंज करतो जेणेकरून तुम्हाला दिसतील. तर इथं व्हाईट कलरचे जे पॉइंट दिसतात तुम्हाला ते म्हणजे आपले हे सर्व पॉइंट्स आहेत जे आपण अशा पद्धतीने मॅप केले आहेत. ठीक आहे, समजतंय? तर आपण दोन महत्वाचे टूल आज शिकले. त्याच्यामध्ये पहिलं टूल होतं शेप फाईलला एक्सेल डेटा जॉईन करायचा आणि नंतरच्या ज्याच्यासाठी आपण शेप फाईल एक ऍड केली श्रीगोंदा विलेजची, त्याला आपण CSV त्याच्या रिलेटेड माहिती असणारी एक्सेल शीट होती त्याला आपण आधी ओपन करून फाईलमध्ये जाऊन सेव्ह एज त्याला CSV कॉमा डिलिमिटेड या फॉर्मॅटमध्ये आपल्या फोल्डरमध्ये सेव्ह एज केलं. त्यानंतर ती CSV आपण ऍड केली. त्यानंतर शेप फाईल आपण राईट क्लिक प्रॉपर्टीज केलं, जॉईन मध्ये गेलो आणि ऍड जॉईन करून आपण त्या टेबलला सिलेक्ट केलं आणि दोन्ही ऑप्शन मध्ये आपण कोड घेतलेला आहे, जॉईन फील्ड आणि टार्गेट फील्ड मध्ये.
आणि नंतर आपण आउटपुट ते सेव्ह केलं. ठीक आहे. आणि ते जॉईन झाल्यानंतर ॲट्रिब्यूट टेबलमध्ये आलेलं आहे आपल्या ॲडिशनल एक्सेलमधले डेटा फाईल. आणि त्यानंतर आपण त्याला एक्सपोर्ट केलं राईट क्लिक करून. आणि मग तो एक्सपोर्ट केल्यानंतर ती शेप फाईल परमनंटली तो डेटा स्टोअर करून घेतो. तर ते एक टूल झालं. त्यानंतर आपण दुसरं टूल बघितलं की फक्त CSV मॅप किंवा सॉरी एक्सेल मॅप आपल्याकडे होता. त्याच्यावरून डायरेक्टली आपण पॉईंट शेप फाईल क्रिएट केली आहे. त्यासाठी पण आपण काय केलं, आधी त्याला CSV बनवलं, CSV इथं ऍड केली. CSV ऍड करतानाच पॉईंट कोऑर्डिनेटचा ऑप्शन घेऊन त्याला कोऑर्डिनेट एक्स आणि वाय डिफाईन केले आपल्या ॲट्रिब्यूट टेबल मधले. आणि त्याला कोऑर्डिनेट सिस्टीम जॉग्राफिक दिली सुरुवातीला. आणि मग ते पॉईंट आपण तिथं प्लॉट केले. पॉईंट प्लॉट झाल्यानंतर त्याला आपण राईट क्लिक एक्सपोर्ट सेव्ह फीचर ॲज केलं. आणि ते करताना आपण त्याला कोऑर्डिनेट सिस्टीम आता UTM दिली, नाव दिलं आपल्या फोल्डरमध्ये आणि ओके केलं तर आपल्याला नवीन पॉईंट शेप फाईल इथं मिळालेली आहे. आणि मग तीच पॉईंट शेप फाईल आपण ब्लँक मॅप घेऊन ब्लँक प्रोजेक्ट घेऊन आपण नवीन प्रोजेक्टमध्ये ऍड केली. आणि त्याच्यासोबतच आपण गुगलचा बेस मॅप इथं मी ऍड करून चेक केला की बरोबर पुण्यातलेच पॉईंट होते तर पुण्यावरती ते प्लॉट झाले. ठीक आहे. समजते सर्वांना? कुणाला काही क्वेश्चन विचारायचं असेल तर विचारू शकतो. क्वेश्चन पडत असेल आम्हालाच प्रश्न पडतात त्यांना विचार. नाही सर, इट्स ओके. ओके ओके सर. सर आता उद्या लास्ट सेशन आहे आपलं. हा. त्यामुळे त्याला ओव्हरव्ह्यू कसा घेता येईल सगळ्याचा? सगळ्यांचं मला वाटतं रिव्हिजन घ्यावं उद्या. एकदम वरचीवर फक्त जे जे आपण मेन शिकलो ना त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ द्या फक्त. चालेल रिव्हिजन घेऊ. येस येस. चालेल. ओके सर. मी कॉल करतो तुम्हाला 10 मिनिटांनी सर. चालेल ते पुढचं सांगा मला काय करायचं. हो हो.